तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते। शेतकरी बांधवांना, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पीएम किसान तसेच नमो शेतकरी हप्त्याचा शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे। आर्थिक परिस्थिती सुद्धा शेतकऱ्यांची सुधारणार आहे। या दिवशी शेतकऱ्यांना 8,000 रुपये जमा होणार आहे। हप्त्याची वाढ करण्यात आलेली आहे। 18व्या हप्त्याची तारीख बरोबर करण्यात आलेली आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही पीएम किसान योजना म्हणून ओळखली जाते। भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेत मुख्य उद्देश देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आहे। योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून 3 हप्त्यामध्ये प्रत्येकी 2,000 रुपये एकूण असे 6,000 रुपये दिले जाते। आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी ही योजना मदत ठरते। त्याचबरोबर त्याचे बळकीकरण या आर्थिक क्षेत्राचे मदतीमुळे शेतकरी अधिक गुंतवणूक करू शकतात। त्यामुळे शेती क्षेत्राचे बळकटीकरण होणार। ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते। शेतकऱ्यांना हातात पैसे असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला अधिक प्रमाणात चालना मिळते। सामाजिक सुरक्षा योजनेमुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळते, जी त्यांच्या आर्थिक स्थिरतेसाठी महत्त्वाची ठरते। तारीख ऑगस्ट 2024 रक्कम 2,000 रुपये वितरण पद्धत लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरण। या हप्त्याच्या यादीमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे असतील आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यात रक्कम थेट हस्तांतरित केली जाईल। पीएम किसानच्या 18व्या हप्त्याची स्थिती तपासणे। लाभार्थी आपल्या हप्त्याची स्थिती खालील पद्धतीने पुढील पद्धतीने तपासू शकतात। पीएम किसान वेबसाईटवर जा। होम पेजवरती 18व्या हप्त्याची स्थितीवर क्लिक करा। स्थिती तपासा, हप्ता रिलीज झाला आहे की नाही, मागील हप्त्याच्या सारखा देखील तपासा आणि त्याचबरोबर या सोप्या प्रक्रियेद्वारे लाभार्थी त्यांच्या पेमेंटची स्थिती सहज तपासू शकतात आणि अद्ययावत राहू शकतात। पीएम किसान 18व्या लाभार्थ्याची यादीत समावेश तपासणे हे गरजेचे आहे। किसान गव्हर्नमेंट वेबसाईट उघडा। पीएम किसान लाभार्थी यादी मेनू शोधा। आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तहसील, गाव आणि ब्लॉक निवडा। प्रदर्शित होणाऱ्या यादीत आपले नाव शोधा। आपले नाव यादीत असल्यास आपण लाभ प्राप्त करण्यास पात्र आहात। पीएम किसान 19व्या हप्त्याची तारीख अद्याप अधिकृतपणे घोषित केलेली नाही। तथापि मागील नोंदीनुसार 19व्या हप्त्याची तारीख फेब्रुवारी 2025 मध्ये अपेक्षित आहे। अधिकृत घोषणा होताच अचूक तारीख अपडेट केली जाईल। पीएम किसान योजनेचे अनेक फायदे आपल्याला मिळत आहेत। थेट आर्थिक मदत मिळते, जी त्यांच्या तात्काळ गरजा भागवू शकते। शेती खर्चात रकमेतून शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करू शकतात। कर्जमुक्तीस हातभार होतो। आर्थिक पद्धतीमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यास मदत होते। ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी शेतकऱ्यांच्या हातात पैसे असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होते। शेतीतील गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि आर्थिक मदतीमुळे शेतकरी शेतीस अधिक गुंतवणूक करू शकतात। पीएम किसान योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते। 18व्या हप्त्याच्या वितरणासह ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निरंतर कार्य करत राहते। या योजनेसाठी लाभार्थ्यांनी आपली स्थिती नियमितपणे तपासणे आणि योजनेच्या लाभांचा पुरेपूर फायदा घेणे महत्त्वाचे आहे। शासनाच्या या पुढाकारामुळे भारतीय शेती क्षेत्र अधिक मजबूत आणि स्थिर होण्यास मदत होते। आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा। जितका होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।